नमस्कार मित्रांनो, आर टी ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून रेशन कार्डमध्ये नाव वाढवण्यासाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील। या ठिकाणी बघा नमुना नंबर 8 कौटुंबिक सिद्धापत्रिकेमध्ये नाव वाढवण्याकरता अर्ज। आता हे ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं डिटेलमध्ये बघायचं आपल्याला। चॅनलला स्किप करू नका। खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील। चला तर आपण ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते बघू। या ठिकाणी टायटल बघा, सिद्धापत्रिकामध्ये समाविष्ट करायचं सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो चिटकवणे। बघा तुम्हाला ज्या मेंबरचं नाव ॲड करायचं तुमच्या रेशन कार्डमध्ये तर त्या उमेदवारांचं काय करायचं तुम्हाला त्या कॅन्डिडेटचं पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला चिपकावा लागेल। जेवढे नाव ॲड करत 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल, जेवढे नाव तुम्ही ॲड करत असेल रेशन कार्डमध्ये तेवढ्या सर्वांचं तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी चिपकावं लागेल। आता पुढे बघा, सिद्धा वाटप क्षेत्र गाव। आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला बघा, सिद्ध वाटप क्षेत्राचं या ठिकाणी विलेज नेम लिहायचं आहे। शहरी भागात असेल तर ॲप्लिकेशन वेगळं आहे त्याचं शहरी भागासाठी, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे। आपण ग्रामीण भागासाठी बघतोय। तर बघा, सिद्ध वाटप क्षेत्र गाव विलेज नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे। नंतर विभाग तालुका जे असेल तर विभाग असेल किंवा तालुका असेल, परिमंडळ जिल्हा द्यायचे या ठिकाणी। नंतर कोड क्रमांक द्यायचे। आता कोड क्रमांक काय असतो ते ब्लँक सोडायचं आहे, डॅश करून द्यायचं आणि अनुक्रमांक या ठिकाणी तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर अनुक्रमांक या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे। नंतर नोंदणी क्रमांक आहे का तुमच्याकडे, नसेल तर डॅश करायचं आहे। आणि पुढे बघा, या ठिकाणी ताकीद बघा, ताकीद या अर्जात कोणतेही खोटे निवेदन केल्यास आणि ते खोटे आढळून आल्यास त्याबद्दल शिक्षा होईल। बघा या ठिकाणी काय करायचं आहे, नाव लिहायचं, प्रथम नाव म्हणजे काही या अर्जाद्वारे तुम्ही काही चुकीची माहिती दिल्यानंतर तुम्हाला खोटे आढळून आल्यास त्याबद्दल शिक्षा होईल असं म्हटलं आहे। तर या ठिकाणी अर्ज करताय तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, पूर्ण अर्जदारांचं नाव लिहायचं आहे, वय लिहायचं आहे आणि प्रथम आडनाव आणि त्यांचं स्वतःचं नाव आणि फादर नेम असं तुम्हाला डिटेलमध्ये फिलअप करायचं आहे। नंतर लिंक पुरुष आहे का स्त्री आहे, नागरिकत्व भारतीय आहे का आणि कोणत्या कॅटेगरीचं आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं। फक्त तुम्ही SC ST OBC जे असेल ते तुम्ही फक्त टिक करून द्यायचे। आणि पूर्ण निवासाचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पत्ता या ठिकाणी फिलअप करायचं आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, पूर्ण पत्ता फिलअप करायचं आहे। आणि खाली बघा दुकान क्रमांक द्यायचे, संदर्भ क्रमांक नसेल तुमच्याकडे डॅश करून द्यायचे। येथे नोंदवण्यास आलेले माझी सिद्धपत्रिका क्रमांक द्यायचे या ठिकाणी। आणि यापुढील बघा, हा टेबल इम्पॉर्टंट आहे। या ठिकाणी नाव, अर्जदारांचे नातं, जन्मदिनांक, व्यवसाय, मोबाईल क्रमांक, आगमनाची तारीख, आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक सर्व डिटेल द्यायचं आहे। आता किती मेंबरचं तुम्हाला रेशन कार्डमध्ये नाव ॲड करायचं त्यांचं सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। 1 नंबर किती 4 लोकांचं ॲड करायचं आहे तर 4 लोकांसाठी या ठिकाणी काय अर्जदारांचं नातं लिहायचं आहे, पती पत्नी मुलगा डॉटर जे असेल ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे। त्यांचं जन्मतारीख द्यायची, त्यांचं व्यवसाय काय आहेत आणि त्यांचं मोबाईल नंबर आणि आगमनाची तारीख द्यायची आणि आधार कार्ड क्रमांक द्यायचे आणि बँक खाते क्रमांक द्यायचं आहे। मुलगा बघा हे इम्पॉर्टंट आहेत, मुलगा असेल आणि तुमचं मुलगा या ठिकाणी नाता असेल आणि जन्मदिनांक आणि व्यवसाय शिक्षण करायचं आहे त्यांचं आणि मोबाईल क्रमांकसुद्धा दिलं नाही तरी चालेल आणि आगमनाची तारीख द्यायची आणि आधार क्रमांक द्यायचे आणि बँक खाते क्रमांक नाही दिला तरी चालेल। असं सेम टू सेम तुम्हाला 1 2 3 4 5 म्हणजे 4पर्यंत तुम्ही तुमचं कौटुंबिक माहिती तुम्ही ॲड करू शकता। पुढे बघा काय दिले,
मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मी तुम्हाला देत राहील. बघा, कुटुंबातील नवीन सदस्याची पासपोर्ट साईज फोटो सोबत जोडावे. आता तुम्हाला जेवढे तुम्ही मेंबर्स ॲड करतायत त्या मेंबरचं पासपोर्ट फोटो तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. दुसरं आहे बघा, नाव वाढवण्यासाठी इतर शिधापत्रिकेमध्ये नाव असल्यास ते कमी केल्यास दाखला किंवा शिधापत्रिका जमा पावती असणे आवश्यक आहे. बघा, तुमचं एखाद्या तुमच्या वाईफचं तुम्ही लग्नानंतर वाईफचं तुम्ही नाव ॲड करत असेल रेशन कार्डमध्ये, तर त्यांचं माहेरचं जर रेशन कार्डमध्ये नाव असेल त्यांचं एक तुम्ही तिथे नाव काढलेलं असलं एक लेटर तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे, सोबत अटॅचमेंट करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा, नाव वाढवण्यासाठी इतर शिधापत्रिकेमध्ये नाव असल्यास ते कमी केल्यास दाखला किंवा शिधापत्रिका जमा पावती असणे आवश्यकता आहे, ते जोडायचे. आणि दुसरं बघा, 2 उपरोक्त नमूद परिक्रमांक 1 व 2 मधील कुटुंबातील सदस्य दिव्यांग आहे का, असेल तर येस करायचे, नसेल तर नाही करून द्यायचे, असल्यास प्रमाणपत्र क्रमांक द्यायचे. तिसरं, उपरोक्त नमूद परिक्रमांक 1 व 2 मधील कुटुंबातील सदस्य गंभीर आजाराने ग्रस्त आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही, असेल तर या ठिकाणी प्रमाणपत्र क्रमांक द्यायचे. आणि 4 आहे, नाव समाविष्ट करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून खालीलपैकी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी. बघा, आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे या ॲप्लिकेशनसोबत, तर बघा, आधार कार्ड द्यायचे, पॅन कार्ड द्यायचे, ड्रायव्हिंग लायसन्स कोणतंही पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स एक कोणतंही चालेल, आणि शासकीय दाखला ओळखपत्र कार्यालयीन इतर तुम्हाला देता येणार आहेत. या पुढे बघा, 5 वर उल्लेख करण्यात आलेल्या कोणत्याही इसमाचा समावेश कौटुंबिक शिधापत्रिकेसाठी केल्या कोणत्याही अर्जात किंवा कोणत्याही कौटुंबिक शिधापत्रिकेमध्ये स्थापनेच्या शिधापत्रिकेसाठी केलेल्या कोणत्याही अर्जात किंवा कोणत्याही स्थापनेच्या शिधापत्रिकेमध्ये करण्यात आलेल्या नाही. मात्र वरील परिच्छेद 2 मध्ये निविदा करण्यात आलेल्या मुलाचा किंवा मुलांचा माझ्या शिधापत्रिकेत समावेश करण्यात आलेला आहे. 7 नंबर बघा, मी असे जाहीर करतो की वरील सर्व निवेदन माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे. पुढे या ठिकाणी काय करायचं आहे, दिनांक ज्या दिवशी तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करते त्या दिवशी दिनांक तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचे. आणि या ठिकाणी काय करायचं आहे, अर्जदारांची सही. आपण अर्ज करतो आहे तर आपलं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर सिग्नेचर किंवा थंब या ठिकाणी प्रेस करून द्यायचं आहे. हे केल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शासकीय दाखले इतर कोणतेही असेल तरी चालेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शहरी भागासाठी रेशन कार्डमध्ये कौटुंबिक माहिती आणि कौटुंबिक मेंबर्स कसे ॲड करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.